शिवसेना भाजप युतीच्या प्रचाराचं रणशिंग कोल्हापुरातून फुंकलं जाणार आहे। 24 मार्च हा युतीच्या पहिल्या महासभेचा मुहूर्त ठरला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महालक्ष्मीच्या दर्शनाने प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी 11 एप्रिलला मतदान होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या तरी शिवसेना भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र आहे। शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी प्रचाराच्या सुरुवातीलाच युतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे एकत्र मेळावे आयोजित केले आहेत। येत्या 15, 17 आणि 18 मार्च रोजी हे मेळावे महाराष्ट्रात 6 वेगवेगळ्या जिल्ह्यात होणार आहेत। पदाधिकाऱ्यांच्या या मेळाव्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा युतीचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे। विशेष म्हणजे काल मातोश्रीवर झालेल्या बैठकीत जागा वाटपांच्या वाटाघाटींची चर्चा झाली नसल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येते। मात्र ईशान्य मुंबई, जालना आणि पालघर सारख्या जागेंचा तिढा कसा सुटणार याकडे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे। शिवसेना भाजप युतीचा निवडणुकीसाठीचा आराखडा तयार झालेला आहे। मात्र एकीकडे प्रचाराची तयारी पूर्ण झाली असताना दुसरीकडे मात्र युतीतल्या मित्रपक्षांचं काय, त्यांच्या जागा वाटपाचं काय हा प्रश्न मात्र अजूनही कायमच आहे। युतीतले मित्रपक्ष असलेले रासपचे महादेव जानकर हे नुकतेच पुण्यात जाऊन स्वाभिमानीच्या राजू शेट्टींना भेटले आणि त्यांनी संकेत दिले की आघाडीतले आणि युतीतले नाराज मित्रपक्ष एकत्र येऊ शकतात। त्यासोबतच एबीपी माझाशी बोलताना त्यांनी महाराष्ट्रात चौथ्या आघाडीची सुद्धा उभारणी या निवडणुकीत होऊ शकते असे संकेत दिले होते। मात्र या चौथ्या आघाडीत आपण सामील होणार नाही असं स्पष्टीकरण आज सदाभाऊ खोतांनी दिलेलं आहे। सदाभाऊ खोत हे स्वाभिमानीपासून फारकत घेऊन रयत क्रांती संघटनेची त्यांनी स्थापना केली। सदाभाऊ खोतांना हातकणंगलेची जागा लढवण्यासाठी हवी आहे, मात्र मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आपल्यासाठी अंतिम असेल असं स्पष्ट केलेलं आहे सदाभाऊ खोतांनी। त्याच्यामुळे चौथ्या आघाडीच्या चर्चा जरी रंगलेल्या असल्या तरी त्या चौथ्या आघाडीच्या शर्यतीत आपण नाही हेच सदाभाऊ खोतांनी स्पष्ट केलंय। आदित्य ठाकरे लोकसभेची निवडणूक लढवणार नाहीयेत हे स्पष्ट केलंय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी। त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांनी देखील माझ्यावर कधी कुठलंच बंधन लादलं नव्हतं, त्यामुळे मीही आदित्यवर निवडणूक लढावी की न लढावी हे बंधन टाकणार नाही, त्याचा निर्णय तो घेईल अशा भाषेत उद्धव ठाकरे सांगत होते। आदित्यच्या विषयावर बोलताना देखील उद्धव ठाकरेंनी पवारांना चिमटा काढला। भाजपच्या पोरांसोबतच मी इतर पोरांचा पण विचार करतो, त्याचबरोबर दुसऱ्यांची पोरं धुनी भांडीसाठी वापरून घेत नाही अशा भाषेत उद्धव ठाकरेंनी पवारांवर टोला घातला। आदित्य ठाकरे यांच्याकडे प्रचाराची मोठी जबाबदारी असणार आहे। युवा सेना प्रमुख तसंच शिवसेनेचं नेतेपद सध्या आदित्य ठाकरेंकडे आहे, त्यामुळे जास्तीत जास्त युवकांना प्रचाराच्या या रणधुमाळीत उतरवण्याचं काम आदित्य ठाकरेंकडे असणार आहे। पार्थ पवारांनी खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून मावळ लोकसभेसाठी प्रचार सुरू केला होता आणि आता आजोबा शरद पवारांनी त्यांच्यासाठी माढ्यातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर तर त्यांच्या प्रचाराला आणखीनच वेग आलाय। आज सकाळी पार्थ पवार पुणे जिल्ह्यातील एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेले, त्यानंतर पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते सहभागी झाले। त्यानंतर महाडच्या गणपतीचं दर्शन आणि खोपोलीमधील कार्यकर्ता मेळाव्यात सहभाग आणि लोकांच्या गाठीभेटी असा त्यांचा भरगच्च कार्यक्रम होता। खोपोलीतील मेळाव्यात स्वतः अजित पवार देखील उपस्थित होते। लेकासाठी अजित पवार जातीने लक्ष घालताना दिसतायत। पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्ता मेळाव्यात स्वतः शरद पवारांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला, तेव्हा उत्साही कार्यकर्त्यांनी पार्थ पवारांसाठी आम्ही जोरदार प्रचार करू असं आश्वासन शरद पवारांना दिलं। मात्र अनुभवी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी अजूनही जाहीर झालेली नाही, त्यामुळे पार्थ पवार यांचं नाव न घेता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी मत मागा असा सबुरीचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला। शरद पवारांनी एकाच परिवारातून किती लोकांना उमेदवारी द्यायची हा सवाल उचलल्यानंतर खरं तर रोख प्रफुल्ल पटेलांकडे नव्हता, मात्र समझदार को इशाराही काफी होता है। प्रफुल्ल पटेलांनी सुद्धा स्पष्ट केलेले आहे की त्यांच्या परिवारातून जर का कोणी निवडणूक लढले तर ती व्यक्ती ते स्वतः राहतील, त्यांची पत्नी वर्षा पटेल नाही। भंडारा गोंदिया मतदार संघात जेव्हा पोटनिवडणूक झाली तेव्हा राष्ट्रवादीनं मधुकर कुकडे यांना उभं केलं। त्यांना स्पष्ट सांगण्यात आलं होतं की जेव्हा 5 वर्षाची सार्वत्रिक निवडणुकीची वेळ येईल तेव्हा उमेदवार फक्त प्रफुल्ल पटेल किंवा त्यांच्या पत्नी वर्षा पटेल हेच राहतील। मात्र असं समजतं की शरद पवार यांची अशीही इच्छा आहे की प्रफुल्ल पटेल जे राज्यसभेचे खासदार आहे त्यांनी 3.5 वर्ष उरले असताना तिथली खासदारकी सोडू नये।
मात्र शेवटी निर्णय हा प्रफुल्ल पटेलांनाच घ्यायचा आहे. त्यामुळे पटेल आता स्वतः उभे राहतात की मधुकर कुकडे यांना रिपीट करतात की एखाद्या नव्या व्यक्तीला उभं राहायचा एक मौका मिळेल, हे मात्र या 2-3 दिवसात समजेल. जालना आणि औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीनं औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ आणि जालना लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून सुभाष झांबड, नामदेव पवार किंवा सतीश चव्हाण यांच्यापैकी एक उमेदवार असू शकतो, तर जालना लोकसभा मतदारसंघातून या ठिकाणी कल्याण काळे किंवा अब्दुल सत्तार यांच्यातील एक उमेदवार असू शकतो, अशी घोषणा आमदार अब्दुल सत्तार यांनी आज औरंगाबादेत एका पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैरे विरुद्ध सुभाष झांबड असा सामना पाहायला मिळू शकतो, तर जालना लोकसभा मतदारसंघातून कल्याण काळे विरुद्ध रावसाहेब दानवे असाही सामना रंगलेला पाहायला मिळेल. 2009 मध्ये कल्याण काळे विरुद्ध रावसाहेब दानवे अशी लढत झाली होती. त्यामध्ये रावसाहेब दानवेंकडून कल्याण काळे यांचा केवळ 7,500 मतांनी पराभव झाला होता. मात्र गेल्या काही वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. त्यामुळे राज्यात इतर पक्षांना धक्का देणाऱ्या भाजपाला जालना लोकसभा मतदारसंघात धक्का बसला तर त्यात आश्चर्य वाटायला नको. सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे कुठलाही सण किंवा उत्सव असो, खासदारकीचे संभाव्य उमेदवार इथे पोहोचतातच. आज देखील नाशिकमध्ये असं चित्र बघायला मिळालं. देवळाली गावात म्हसोबा यात्रेनिमित्त हजारो भाविक इथे दाखल झाले होते आणि हे समजताच एकेकाळी राजकारणात एकमेकाचे तोंड देखील न बघणारे सध्याचे खासदार तथा युतीचे संभाव्य उमेदवार हेमंत गोडसे तसेच आघाडीचे इच्छुक उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांनी इथे नुसतीच हजेरीने लावली, तर त्यांनी टॉवेल टोपी घालून सोबत रथ देखील ओढला. यानंतर मंदिरात म्हसोबा महाराजांची पूजा करत मनोभावे दर्शन घेत देवाला त्यांनी साकडे घातले. हे सर्व चित्र बघून उपस्थित नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलं. आता हा म्हसोबा मे महिन्यात नक्की कोणाला पावणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. अमरावती लोकसभेसाठी आमदार रवी राणा यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडे मागणी केली की त्यांच्या स्वतःच्या युवा स्वाभिमान पार्टीला आघाडीत सामील करून नवनीत राणा यांना पाठिंबा द्यावा आणि ही बोलणी अंतिम टप्प्यात असून लवकरच याची घोषणा सुद्धा होण्याची शक्यता आहे. सूत्राच्या माहितीनुसार नवनीत राणा या आपल्या स्वतःच्या युवा स्वाभिमान पार्टीकडून निवडणूक लढविणार हे जवळपास निश्चित झाले आहे. सोशल मीडियावर तसे मेसेज पण कार्यकर्त्यांकडून फिरत आहे. जीत पक्की, टीव्ही नक्की असे मेसेज युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता नवनीत राणा या स्वतःच्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी दाट शक्यता आहे. सोबतच आणखी कोणत्या पक्षाचा पाठिंबा मिळू शकतो यासाठी आमदार रवी राणा हे मुंबईला तळ ठोकून आहे. बीड लोकसभेसाठी ओबीसी विरुद्ध ओबीसी असा संघर्ष होणार का, अशी चर्चा बीडमध्ये आता रंगू लागली आहे. मागच्या 2 लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष झाल्यानंतर दोन्ही वेळा भाजपाचा विजय झाला आणि म्हणून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस वेगळं कार्ड खेळणार का अशी शक्यता वर्तवली जाते. खरं तर 2 महिन्यापूर्वीच एका धनगर समाजातील नेत्याचं सुद्धा नाव राष्ट्रवादीकडनं उमेदवार म्हणून घेतलं जाऊ लागलं होतं. मात्र ही चर्चा पूर्णपणे थांबलेली आहे. आता नाव घेतलं जात आहे ते म्हणजे धनंजय मुंडे किंवा धनंजय मुंडे यांचा कोणी निकटवर्तीय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उमेदवार येणार का. ज्यावेळी जयंत पाटील हे परळीमध्ये प्रचार सभेला आले होते त्यावेळी मात्र ते असं म्हणाले की धनंजय मुंडे हे आम्हाला राज्यात प्रचारासाठी हवे आहेत. अर्थ स्पष्ट आहे की धनंजय मुंडे हे लोकसभा निवडणूक लढणार नाहीत. ओबीसी विरुद्ध ओबीसी की ओबीसी विरुद्ध मराठा अशी जरी लढत असली तरी मुंडे विरुद्ध मुंडे ही मात्र लढत बीडमध्ये पाहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राहावा यासाठी युतीकडून राज्यभर वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठवाड्यामध्ये भाजपकडून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे तर शिवसेनेकडून राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावरती ही नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे दोन्ही नेते शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन घडवण्याचं काम करतील. मात्र असं असलं तरी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या विरोधात शेड्डू ठोकून उभे असलेल्या खोतकरांनी आपण या मतदारसंघातून माघार घेतली असल्याचं कुठेही स्पष्ट केलं नाही. त्यामुळे या दोन्ही वरिष्ठ नेत्यांमध्ये असमन्वय असताना खोतकर ही नेमकी नवीन जबाबदारी कशी पार पाडतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्याचबरोबर खोतकरांना दिलेली समन्वयकाची जबाबदारी म्हणजे त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून माघार घेण्याचे आदेश असल्याचं देखील बोललं जात आहे. महाराष्ट्रात भाजपाचे फोडाफोडीचे राजकारण सुरू असताना बारामती लोकसभा मतदारसंघात मात्र
भाजपच्या कोटात कमालीची शांतता दिसून येत आहे. आचारसंहिता लागून देखील बारामतीच्या जागेचा तिढा भाजपला अजून सोडविता आलेला नाही. तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघाचे दौरे वाढवले असून हा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे. पण बारामतीत भाजप कमळाच्या चिन्हावर लढणार की मागील वर्षीप्रमाणे मंत्री महादेव जानकर हे कब्बशी घेऊन लढणार हे अद्याप गुलदस्त्यातच असून रोज नवे नाव बारामतीच्या जागेसाठी भाजपतर्फे पुढे येत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात तोडीस तोड उमेदवार देण्यासाठीच हा विलंब लागत असल्याचं भाजपातर्फे सांगण्यात येत आहे. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली असताना इकडे नक्षलवाद्यांनी प्रत्युत्तरात हिंसक कारवायांना वेग आला आहे. आज पहाटे एटापल्ली तालुक्यात पुसके ते रस्त्याच्या कामावर असलेले 4 ट्रॅक्टर नक्षलवादींनी जाळले. त्यामुळे कंत्राटदाराचे 50 लाखाचे नुकसान झाले आहेत. माओवाद्यांच्या निवडणुकीला विरोध असतो प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कारांचं आवाहन करून नक्षलवादी हिंसक घटना घडण्याचा प्रयत्न करतात. त्यातूनच लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच नक्षलवादींनी केलेली ही दुसरी हिंसक घटना आहे. आपल्या अजेंडाकडे लक्ष वेधण्यासाठी येणाऱ्या काळात हिंसक घटना घडवण्याचे संकेत दिले आहे. नक्षलवाद्यांच्या कारवाई रोखण्यासाठी पोलीस प्रशासनालाही सज्ज राहावं लागणार आहे. यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गोळी यांच्या विरुद्ध पक्षांतर्गतच वाद असल्याचं मागील काही दिवसापासून चर्चा येत होत्या. मात्र या चर्चेला त्यांनी आता पूर्णविराम दिलेला आहे. 2 दिवसापूर्वी मुंबईला झालेल्या मीटिंगमध्ये मदन येरावार, मंत्री संजय राठोड आणि राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्र्याकडे अशी तक्रार केलेली आहे की खासदार भावना गोळी यांना सेनेकडून तिकीट देण्यात येऊ नये अशी ही एक चर्चा मधल्या काळात उठली होती. मात्र त्याही गोष्टीचा भावना गोळी यांनी इन्कार केलेला आहे. या सगळ्या विषयी भावना गोळी यांनी सांगितलं आहे की तिन्हीही भाऊ माझ्यासाठी काम करतील, कारण की नरेंद्र मोदी यांना निवडून द्यायचं आहे. खरंच ते काम करतील का हे निवडणुकाच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.